आहे तो प्रकार काय होता? आजचा प्रकार आमच्या माहितीप्रमाणे असा होता का एक 6 जण त्या ठिकाणी दिंडीगडाच्या पायथ्याशी चालत वरती जात होते. त्यावेळी त्यांच्या हातात काळ्या रंगाची पिशवी, त्याच्यामध्ये मांस होता. तर गणेश आणि पंकज नावाचे 2 कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी गणेश हा चाललेला एकटा होता चाललेला आणि पंकज हा त्याच्यानंतर आला. त्यांना थांबून विचारलं असता त्यांनी सांगितलं का हे कशासाठी चालवलं आहे. तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काय आहे त्या पिशवीमध्ये. तर पिशवीमध्ये मांस आहे. ते मांस कशासाठी चालवलं आहे. पवित्र श्रावण महिना आहे, वरती दिंडीगड आमचा पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी आपण असे कृत्य करता, कारण याच्या अगोदरही ड्रग्ज वगैरे सगळे जे चरस गांजा वगैरे पिणारे आहेत यांना पकडलेलं आहे. त्यामुळे आपण हे कृत्य करण्यासाठी इथे येऊ नये एवढं विचारलं असता. त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली आणि झगडा झाला, मारहाण झाली असेल. मारहाण झाल्यानंतर ते दोघंही या ठिकाणी कंप्लेंटला आले असताना दोघा जणांना मेडिकलला पोलीस घेऊन, मेडिकलला गणेश आणि पंकज यांना घेऊन इंदिरा गांधी येथे जात असताना त्यांना गेले असताना आतमध्ये 60-70 जणांचा मॉब त्यांच्या अंगावर धावून गेला आणि लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली रुग्णालयामध्ये. तर हा प्रकार जो आहे तो निंदनीय आहे. त्यामुळे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सगळा प्रकार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांचं म्हणणं की या ठिकाणी यापूर्वी सुद्धा 3 महिन्यापूर्वी अशा पद्धतीची मारहाण झालेली होती. माझं साहेब याच्या संदर्भात एवढंच म्हणणं आहे का दिंडीगड हा सगळ्यांना, पूर्ण ठाणे जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का दिंडीगडावरती भोल्या शंकरांचं स्थान आहे, हिंदूंचं पवित्र तीर्थस्थान आहे. आणि त्या ठिकाणी हिंदू भाविक येत आहेत जात आहेत. त्या ठिकाणी हिंदू भाविकांची वर्दळ असते आणि पवित्र श्रावण महिना आहे. त्यामुळं आमचं या 3 महिना नाही तर 3 वर्षापासून म्हणणं आहे त्या ठिकाणी कुणीतरी जाऊन आपल्या ते स्थान बलकावण्याचं, जागा बलकावण्याचं कारस्थान करणं, त्या ठिकाणी कुठंतरी हिरवी चादर टाकणं, हे सगळे प्रकार 3-4 वर्षापासून सुरूच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हे वाद चालू आहेत. आणि हे वाद विनाकारण आपला त्या ठिकाणी प्रस्थ निर्माण व्हावं म्हणून आहे. तर ते हिंदूंचं स्थान आहे, हिंदूंना पवित्र आहे. तर या ठिकाणी असा वाद होऊच नये असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे विनाकारण हे वाद उत्पन्न करायचे आणि त्या ठिकाणी कुठंतरी आपला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा हा याच्यातून दिसून येत आहे. त्यांनी असे आरोप केले की हे जे मांस आहे ते हिंदू पोरांनी त्यांच्या हातात दिलं आणि त्यानंतर असं त्यांचा आरोप त्यांच्या ठिकाणी. आमचं म्हणणं आहे का असं कुठंच नाही. कारण आम्ही त्यांच्या हातात आता श्रावण महिना चालू आहे आणि मांस देणार का? मांस कोण खातं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही असा प्रकार कुठेही करणार नाही. हे प्रकार जे झालेलं आहे ती सत्य घटना अशी आहे का त्या ठिकाणी आपला प्रस्थ वाढावा. चरस गांजा पिणारे, मांस खाणारे, पार्ट्या करणारे या त्या ठिकाणी जर जात असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार. स्पीड न्यूज भारत.